गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नाविन्यतेच्या आधारावरील व्यापार आणि दीर्घकालीन भागीदारीवर भर देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उत्तर मॅसेडोनियाच्या व्यापार मंचाला आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटीशी निगडीत सर्व मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चेला तयार असतानाही काँग्रेसचं वर्तन लोकशाहीच्या तत्वांशी विसंगत असल्याची जितेंद्र सिंह यांची टीका. खरीप हंगामातली पेरणी, मान्सूनची स्थिती, खतं आणि बियाणांची उपलब्धता तसंच एल निनोचा संभाव्य परिणाम यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घेतला आढावा. राज्यातील 177 आकांक्षी तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षी तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रत्येक तालुक्याला मिळणार 5 कोटींचा निधी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार. आषाढी एकादशीकरता मध्य रेल्वे 24 जुलै रोजी पंढरपूरकरता विशेष रेल्वे चालवणार. सदुसष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी. 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई. आगामी आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी विश्वचषकासाठी भारतीय हॉकी महासंघाकडून भारतीय संघाची घोषणा. हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची धुरा. आणि सिक्कीममधल्या जलबोगदा अपघातात बचावकार्य सुरूच. 12 मृतदेह सापडले तर आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू, 6 लाख विस्थापित.